आपलं चिंचा गुळाचं पाणी छान झाले। तर हे थोडंसं अगोदर कमी गोड वाटत होतं, तर मी ह्याच्यामध्ये अजून थोडीशी 1 चमचा साखर घातली आणि थोडंसं मीठ घातलं। तर आता एकदम छान झालेलं आहे। आहे भेळ, तर त्यासाठी घेतलेले आहेत मी चुरमुरे, खूप जास्त घेतलेत बघू शकता। आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य। तर 1 कांदा कट करून घेतलाय, 1 टोमॅटो आणि गूळ। तर आपल्याला चिंचा गुळाचं पाणी करायचं आहे। चिंच उकळायला ठेवली आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गूळ, कारण पाणी उकळून घेतलं ना की ते खूप भारी होतं। तर चला आता आपल्याला ह्याला 5 ते 10 मिनिटं छान असं उकळून द्यायचं आणि आपण ह्याच्यामध्ये लगेच गूळ बघू शकता। आता मी ह्याच्यामध्ये गूळ टाकलाय, तर आपल्याला हे छान असं शिजून द्यायचं। आणि एवढं पाणी आहे ना, तर आपल्याला हे फक्त अर्धा कप पाणी करायचं आहे। हे जास्त पाणी आटून द्यायचे आणि चिंच पण छान उकळती। आणि आता ह्याच्यामध्ये मी गूळ पण टाकलाय, तर तो होईपर्यंत आपण भेळची तयारी करूयात अजून। तर बघू शकता चिंचा गुळाचं पाणी छान उकळतंय। आपण हे स्टोर करून पण ठेवू शकतो 8 दिवसासाठी, म्हणजे जर आपल्याला जास्त आवडत असेल तर मला जेव्हा हवं तेव्हाच मी बनवत असते। तर आता आपण कोथिंबीर पण कट करून घेऊया। तर बघू शकता आता पाणी सगळं लाटलेलं आहे, फक्त अर्धा कप पाणी राहिले। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे गार झाल्याच्या नंतर आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे। आपलं चिंचा गुळाचं पाणी छान झाले। तर हे थोडंसं अगोदर कमी गोड वाटत होतं, तर मी ह्याच्यामध्ये अजून थोडीशी 1 चमचा साखर घातली आणि थोडंसं मीठ घातलं। तर आता एकदम छान झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, थोडंसं तिखट, छोटा 2 चमचे तिखट टाकले। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून काही तिखट मुरमुरे होते, ते पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि आता ह्याच्यामध्ये टाकूया चिंचा गुळाचं पाणी। तर आपली भेळ झाली तयार, आता फक्त मिक्स करायचंय। बघू शकता आपली भेळ झाली आहे तयार।